Yesterday we have seen about the Earth's gravitational force. We know that Earth attracts every object on the Earth. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करते. त्याच फोर्सला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. आणि ह्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या वस्तूच्या वेलोसिटीत बदल होऊ शकतो आणि ॲक्सेलरेशन तयार होते. We know that acceleration कधी तयार होते लक्षात ठेवा. Acceleration is the rate of change of velocity. जेव्हा केव्हा velocity बदलते तेव्हा acceleration तयार होते. समजा पृथ्वीवर आपण एखादी वस्तू वरून खाली टाकत आहोत. सुरुवातीला ती रेस्ट आहे, इनिशियल वेलोसिटी 0. जेव्हा आपण वस्तू सोडतो तेव्हा तिची वेलोसिटी काय होईल? वाढत जाईल, चेंज होईल. आणि जेव्हा वेलोसिटी चेंज होते तेव्हा काय तयार होते? ॲक्सेलरेशन. पण आता ह्या वस्तूमध्ये वेलोसिटी मध्ये जो चेंज झाला, ॲक्सेलरेशन तयार झालं, ते कोणामुळे तयार झालं? इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या वस्तूला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत आहे, त्यामुळे याची वेलोसिटी चेंज झाली. आणि वेलोसिटी चेंज झाल्यामुळे ॲक्सेलरेशन तयार झालं. आणि म्हणून या ॲक्सेलरेशनला काय नाव दिलेलं आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. की जे ॲक्सेलरेशन वस्तूमध्ये पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे तयार होते त्या ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणूया? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. द ॲक्सेलरेशन results due to the gravitational force on the object. That acceleration is called Earth's gravitational acceleration, and it is denoted by the symbol small g. Acceleration आपण small g ने डिनोट करतो. आता ह्या acceleration due to gravity ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. त्याबद्दल आपल्याला काही क्वेश्चन दिलेले पेज नंबर 8 बघा. थिंक अबाउट इट. What would happen if there were no gravity? जर ग्रॅव्हिटी जर नसली असती तर काय झालं असतं? पहा, उत्तराने सांगितलेलं आहे की कुठल्याही दोन वस्तूमध्ये विश्वामध्ये ग्रॅव्हिटी आहे. जर ही ग्रॅव्हिटी राहिली नसती तर हे विश्वच टिकलं नसतं. सोलार सिस्टीम राहिली नसती, कारण सोलार सिस्टीम ही चालते ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे चालते. प्लॅनेट्स म्हणूनच सन सूर्याभोवती फिरत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. आपण पृथ्वीवर आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. इफ देयर इज नो ग्रॅव्हिटेशनल फोर्स देयर इज नो युनिव्हर्स. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच प्लॅनेटरी मोशन कंट्रोल करत आहे अँड इट डिसाइड द फ्युचर ऑफ युनिव्हर्स. युनिव्हर्सचं फ्युचर काय आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगतो. So if there is no gravity, then the universe has no future. त्यानंतर विचारले आपल्याला, what would happen if the value of g was twice as large? कॅपिटल g ची जर आपण व्हॅल्यू वाढवली, ट्वाइस केली, दुप्पट केली तर काय होईल? फोर्स सुद्धा काय होणार? दुप्पटच होणार. Because we know that F force of formula माहित आहे, force of gravity F equal to G m1 m2 upon r square. Force is directly proportional to the capital G. capital G शी डायरेक्टली proportional. जर G ची किंमत दुप्पट झाली तर फोर्स सुद्धा दुप्पट होईल. ज्या पटीने आपण कॅपिटल G वाढवत जाऊ त्या पटीने फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी वाढत जाईल. पण हा स्मॉल g वेगळा आहे. कॅपिटल G युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, ते फिक्स आहे. पण हा स्मॉल g म्हणजे काय आहे? ॲक्सेलरेशन आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनला आपण सिम्बॉल दिले स्मॉल g. आता याचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे, व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू काढण्याबद्दल फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फॉर्म्युला काढण्यासाठी समजा आपण कन्सिडर करूया एन ऑब्जेक्ट ब्रेक करूया हॅविंग मास m. आणि त्या वस्तूवर पृथ्वी काय लावणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून पृथ्वीचं सुद्धा मास आपण गृहीत करूया. पहा, लेट कॅपिटल M मास ऑफ अर्थ. अर्थचं मास काय घ्यायचं? कॅपिटल M. मास ऑफ ऑब्जेक्ट काय घेऊया? M. आता या ठिकाणी दोन वस्तू झाल्या, एक म्हणजे अर्थ, दुसरी म्हणजे ऑब्जेक्ट.
त्यानंतर ही वस्तू पृथ्वीवर आहे, दोघांमध्ये डिस्टन्स घेऊया स्मॉल r. अशा वेळेस पृथ्वी त्याला काय लावणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि किती लावणार, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, F = G m1m2/r². हा जनरल फॉर्म्युला आहे. m1 m2 म्हणजे काय, त्या दोन वस्तूचे मास. m1 म्हणजे आहे अर्थ, m2 आहे ऑब्जेक्ट. त्यामुळे m1 m2 च्या जागी काय घेऊया आपण, कॅपिटल M स्मॉल m घेऊया. पण फॉर्म्युला झाला F = G कॅपिटल M स्मॉल m/r². याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यानंतर न्यूटनचं सेकंड लॉ आपल्याला माहित आहे. सेकंड लॉ म्हणजे फोर्स इक्वेशन आपल्याला माहित आहे, F = m * a. a म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन. या ठिकाणी आपण ऍक्सेलरेशनला काय सिम्बॉल दिले, स्मॉल g. a च्या जागी आपण घेऊया g. F = m * g. फोर्स आहे m * g एवढा. याला इक्वेशन 2 देऊया. इक्वेशन 1 आणि 2 बघा. फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय दिसतं, लेफ्ट साइडला फोर्स आहे, इथे फोर्स आहे. लेफ्ट साइड इक्वल आहे, राइट साइड एक आहे, इक्वल होईल. म्हणून इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण त्याची राइट साइड इक्वल लिहूया. m * g = Gmm/r². हे त्या दोन इक्वेशन वरून आपण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये स्मॉल m कॅन्सल होईल विथ मास ऑफ ऑब्जेक्ट. राहिलं काय, g बरोबर काय फॉर्म्युला मिळाला, Gm/r². या ठिकाणी स्मॉल g = Gm/r². r म्हणजे काय, दोन वस्तूंमधलं डिस्टन्स, ऑब्जेक्ट आणि कोण अर्थ. यामधलं डिस्टन्स आपण घेतो रेडियस एवढंच, रेडियस ऑफ अर्थ. आणि रेडियस ऑफ अर्थला स्पेशली आपण कॅपिटल R घेतो. म्हणून स्मॉल r च्या ऐवजी आपण काय लिहिणार, कॅपिटल R. फक्त कधी, जर अर्थ असेल तर. म्हणून स्मॉल g चा फॉर्म्युला मिळाला Gm/r². सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. स्मॉल g = कॅपिटल Gm/r². म्हणजे स्मॉल g ची व्हॅल्यू कोणाकोणावर अवलंबून आहे, कॅपिटल G युनिव्हर्सल कॉन्स्टंट, इथे व्हॅल्यू ठरलेली आहे. कॅपिटल M मास ऑफ अर्थ त्यावर अवलंबून आहे. कॅपिटल R रेडियस ऑफ अर्थ त्यावर अवलंबून आहे. पण त्या वस्तूच्या मासवर अवलंबून नाही. व्हॅल्यू ऑफ G does not depend upon the mass of object small m. जे वस्तू पृथ्वीवर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जर असेल तर त्याच ठिकाणी तिची व्हॅल्यू ठरलेली असते. The value of acceleration due to gravity at a particular point is fixed. Particular point. कारण त्या वस्तूवर अवलंबून नाही. It depends upon mass of Earth and Jupiter. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपण प्लॅनेट बदलला तर स्मॉल g ची पण व्हॅल्यू बदलते. कारण कॅपिटल G हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्स मध्ये ठरलेला आहे. कॅपिटल M म्हणजे अर्थ आहे. जर अर्थ बदलली, प्लॅनेट दुसरा घेतला, मास बदलेल, त्याची रेडियस पण बदलेल. म्हणून वेगवेगळ्या प्लॅनेटची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळं असतं. पृथ्वीसाठी आहे G = Gm/r. So this is the formula for the Earth's gravitational acceleration. आता यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहित आहे. कॅपिटल G माहित आहे, किती आहे? 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. कॅपिटल M ठरलेला आहे. मास ऑफ अर्थ किती आहे? 6 × 10⁻24 आहे किलोग्रॅम मध्ये. रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 × 10⁻6 मीटर मध्ये आहे. या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात ठेवा. कॅपिटल G ची किंमत ठेवली, त्यानंतर M ची ठेवली, त्यानंतर कॅपिटल R. 6.67 × 6 घ्या, 10⁻⁻11 आणि 24 सबट्रॅक्शन होईल. 24 मधून -11 काढा, +13 राहतील. 6.4 चा स्क्वेअर असल्यामुळे डबल लिहा. 10⁻6 याचा स्क्वेअर काय होईल? 6 ची ऍडिशन होईल, 12 होईल. 10⁻12
त्यानंतर मल्टिप्लिकेशन घ्या दोघांचा 40.02 आणि याचा व्हॅल्यू स्क्वेअर 6.4 into 6.4 40.96 10 to the power 12 त्याच्यातून कमी करा म्हणजे 10 to the power 1 राहील 10 to the power 1 म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करा 40.02 चं काय झालं 400.2 डिवाइडेड बाय 40.96 डिवाइडेशन काढा 9.778 युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर 9.77 ला आपण काय गृहीत धरू शकतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणून स्मॉल g ची व्हॅल्यू आपण काय घेतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सेलरेशन असल्यामुळे याचे युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर इन दिस वे वी कॅन derive the value of acceleration due to gravity आणि ती म्हणजे स्मॉल g equal to 9.8 मीटर पर सेकंड तर ही व्हॅल्यू त्या वस्तूची त्या प्लॅनेटवर ठरलेली असते त्यानंतर जरी आपण या acceleration due to gravity ची किंमत 9.8 जरी काढली पण या व्हॅल्यू मध्ये पृथ्वीवर जशी जशी आपण जागा बदलू जागेनुसार त्या पॉइंट नुसार acceleration due to gravity मध्ये थोडासा चेंज होतो व्हेरिएशन येतो बदल येतो हेच आपल्याला पाहिजे कोणता बदल व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ स्मॉल g नेक्स्ट पॉइंट आहे व्हेरिएशन in value of small g च्या व्हॅल्यू मध्ये चेंज येऊ शकतो कोणकोणत्या गोष्टीमुळे चेंज अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ चेंज along the surface of earth याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखी नाही तुम्ही पृथ्वीच्या सरफेस वरून जागा बदलला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते स्मॉल ची व्हॅल्यू बदलते या मागे कारण काय की पृथ्वीचा आकार शेप ऑफ अर्थ इज नॉट टोटली स्फेरिकल पृथ्वी ही पूर्णपणे गोलाकार नाही स्फेरिकल नाही पूर्णपणे ही इक्वेटरच्या ठिकाणी थोडीशी फुगलेली आहे आणि पोलार रिजनला पोलच्या ठिकाणी थोडीशी दबलेली आहे पहा समजा हा पोल समजा हा नॉर्थ पोल हा साउथ पोल घेऊया इक्वेटर घेऊया आपण इक्वेटरचा भाग आहे तर पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते सेंटरला काम ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या ठिकाणी ऍक्ट होत आहे सेंटर यामुळे स्मॉल g ची व्हॅल्यू मध्ये काय चेंज आहे स्मॉल g चा फॉर्म्युला इथेच आहे स्मॉल g इक्वल टू gm अपॉन r यामध्ये कॅपिटल G ठरलेला आहे मास ऑफ अर्थ ठरलेला आहे पृथ्वीचा आहे पण रेडियस मध्ये बदल येतो जर पृथ्वीच्या रेडियस मध्ये बदल आला तर स्मॉल g च्या व्हॅल्यूत बदल होईल स्मॉल g इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस कसं प्रोपोर्शनल आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येते इन्व्हर्सली याचा अर्थ रेडियस वाढली की स्मॉल g ची व्हॅल्यू कमी येते रेडियस कमी झाली की स्मॉल g ची व्हॅल्यू वाढते आता रेडियस मध्ये सगळीकडे समान नाही पृथ्वीची इक्वेटरच्या ठिकाणी ती फुगलेली असल्यामुळे या ठिकाणची रेडियस जास्त आहे कुठल्यापेक्षा पोलार इथून ती ही जी आहे पोलची रेडियस आहे ही रेडियस आणि ही इक्वेटर या दोघांपैकी
इक्वेटरची रेडियस, सेंटर ते इक्वेटरचं डिस्टन्स जास्त, इथं रेडियस जास्त, रेडियस जास्त आली स्मॉल ची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. या ठिकाणी रेडियस कमी आली, स्मॉल ची व्हॅल्यू वाढणार आणि या ठिकाणी व्हॅल्यू येते 9.83. इथे तर 9.83 पोलार ठिकाणी, पोल्सच्या ठिकाणी. आणि तीच इक्वेटरच्या ठिकाणी रेडियस वाढल्यावर व्हॅल्यू कमी येते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. थोडासा बदल येतो. जरी थोडासा बदल येत असला तरी आपण एव्हरेज व्हॅल्यू मात्र 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. पण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं जसं अंतर बदलत जाईल, ठिकाण बदलत जाईल, व्हॅल्यू ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन चेंजेस. वेगवेगळे तर पोलच्या ठिकाणी किती आहे 9.83 नॉर्थ आणि साऊथ कडे, आणि इक्वेटरच्या ठिकाणी 9.78. पण एव्हरेज व्हॅल्यू किती ग्रेड करायची 9.8च ग्रेड करायची. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला करायचा आहे, विचार करायचा आहे आता चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट. पृष्ठभागावर वेगवेगळे याच्या मागे कारण पाहिजे. आता पृथ्वीपासून आपण आता किती उंचावर आहोत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पृथ्वीची जर रेडियस घेतली आपण मीटर मध्ये आहे 6.4 into 10⁻⁶. किलोमीटर मध्ये घेतला तर 6400 किलोमीटर आहे पृथ्वीची रेडियस. पण ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास अंतरावर जर असेल आपण, तर आपण एव्हरेज डिस्टन्स, एव्हरेज रेडियस तेवढीच घेतो, त्याच्यात बदल होत नाही. उदाहरण पर्वताची उंची असेल किंवा पृथ्वीपासून एरोप्लेन उडत असेल, हे आपण एव्हरेज डिस्टन्स पृथ्वीच्या रेडियस एवढंच गृहीत धरतो. पण त्यापेक्षाही उंचावर जर गेलो सॅटेलाइटच्या डिस्टन्स पर्यंत, अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला हाईटचा विचार करावा लागतो आणि तिथं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. कारण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस और हाईट. जशी जशी हाईट वाढेल, रेडियस वाढेल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होईल. पहा त्याचा काय बदल होत आहे, त्याचा एक टेबल दिलेला आहे पेज नंबर 9 वर. टेबल मध्ये 3 कॉलम आहेत. पहिल्या कॉलम मध्ये प्लेस, दुसऱ्यात हाईट, जी ची व्हॅल्यू. पहिला प्लेस काय, सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण तेव्हा हाईट किती घेतो, 0 घेतो ग्राउंडवर असल्यावर. 9.8 व्हॅल्यू आपण एव्हरेज घेतो. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट घ्या, किती किलोमीटर पर्यंत आहे 8.8. तिथे सुद्धा आपण 9.8च व्हॅल्यू घेतो. पण आता त्याच्यापेक्षा जास्त मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅन मेड बलून. मॅन मेड बलून असेल तर तो किती उंचापर्यंत जातो 36.6 किलोमीटर जमिनीपासून. म्हणजे हे डिस्टन्स प्लस रेडियस आणि 36.6, त्यामुळे हाईट वाढेल आणि त्याची व्हॅल्यू येईल 9.77. कमी होत चालली. त्यापेक्षा उंची घ्या, हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट पृथ्वीपासून 400 किलोमीटर पर्यंत आहे, तेव्हा स्मॉल जी व्हॅल्यू काय झाली 8.7 झाली. काय झाली, व्हॅल्यू कमी झाली. आणखी उंचावर जा, कम्युनिकेशन सॅटेलाइटची हाईट किती आहे 35,700 किलोमीटर. एवढ्या अंतरावर कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे आणि तिथं व्हॅल्यू येते फक्त 0.225. व्हॅल्यू काय झाली, खूपच कमी झाली. कारण या ठिकाणी हाईट किंवा रेडियस वाढली की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. म्हणून यावरून काय सांगता येईल, ॲज द हाईट इन्क्रीजेस Earth's gravitational acceleration decreases. हे आपल्याला सांगतात. तिसरा पॉइंट बघायचा आहे चेंज विथ डेप्थ.
चेंज विथ डेप्थ. आता पृथ्वीच्या मध्ये जाऊ, डेप्थ मध्ये जाऊ, खोलीवर सुद्धा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉलो होत आहे. उदाहरण समजा ही एक अर्थ आहे, ही सेंटर आहे. या ठिकाणापासून जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस करूया. समजा आपण पृथ्वीपासून मध्ये मध्ये जाणार, डेप्थला जाणार. समजा आपण ह्या पॉइंटला मध्ये किती इथून ही रेडियस ही आपल्याला गरज झाली. काय झाली? रेडियस कमी झाली. मग आपला अंदाज काय? रेडियस कमी झाले की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे असं आपण गृहीत धरतो. पण आता इथं रेडियस सोबत अजून एक इथं विचार करावा लागेल. समजा आपण ह्या पॉइंटवर खोलावर गेलो तर एवढाच भाग आपल्याला पृथ्वीचा गृहीत धरावा लागेल. आपण मध्ये आल्यामुळे बाकी मास कमी झालं, एवढंच मास आपल्याला गृहीत धरावं लागेल. म्हणजे मास काय झालं? डिक्रीज झालं. या ठिकाणी ऍक्सलरेशन हे मास शी कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली टू कॅपिटल एम आणि इनव्हर्सली टू रेडियस स्क्वेअर आहे. इथं दोघांचा इफेक्ट होईल. तर जास्त मास कमी होत आहे, मासचा इथं जास्त परिणाम वाढल्यामुळं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाणार. जसं जसं आपण मध्ये जाऊ मासही कमी होत जाईल. रेडियस जरी कमी होत असली पण कंबाइंड इफेक्टमुळे या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाईल. आणखी मध्ये ह्या पॉइंटला एवढाच आपल्याला भाग गृहीत धरावा लागेल. आणखी मास कमी होईल आणि सेंटरला आला तर इथं मासही कमी होईल. या ठिकाणी रेडियस 0 होईल आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 होणार ऍट द सेंटर. कोणत्या ठिकाणी? फक्त सेंटरला ही व्हॅल्यू 0 होणार. अशा पद्धतीने ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर 3 परिणाम होत आहेत. एक म्हणजे चेंज अलोंग द सरफेस, पृष्ठभाग बदलला पृथ्वीचा, इथेही ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन बदलत आहे. हाईट, उंचावर गेला ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन कमी होत जातं. डेप्थ मध्ये खाली गेला जमिनी तरी ऍक्सलरेशन कमी होत आहे. या 3 पॉइंटवरून असं सांगता येते ऍक्सलरेशन जे आहे अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशनची व्हॅल्यू सरफेसवर जास्त असते. सरफेसवरच पोलार या ठिकाणी जास्त असते असं आपल्याला सांगता येतं. उंचावर गेला तरी कमी होईल, डेप्थ मध्ये गेला तरी कमी होईल. सो दीज 3 फॅक्टर्स affect the value of small